आजपर्यंत तुम्ही 5,00,000, 10,00,000 किंवा जास्तीत जास्त 25,00,000 पर्यंतचा रेडा पाहिला असणार. मात्र कोल्हापुरात भरवण्यात आलेल्या भीमा कृषी प्रदर्शनामध्ये चक्क 25 कोटी रुपयाचा विधायक रेडा कोल्हापूरकरांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. हरियाणा येथील हा रेडा तसेच चायना चिंग जातीचा बोकड, ऑस्ट्रेलियन बोकड या कृषी प्रदर्शनाचं खास आकर्षण ठरत असून हे जनावर पाहण्यासाठी कोल्हापूरकरांची एकच गर्दी होताना पाहायला मिळत आहे. काय आहे या प्रदर्शनात आणि काय आहे या रेड्यामध्ये आणि त्याचबरोबर या बोकडामध्ये विशेष पाहूयात या रिपोर्टमधून. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा भीमा कृषी प्रदर्शन कोल्हापुरातील मेरीवेदर ग्राउंड येथे भरवण्यात आला आहे. पुढील 3 दिवस चालणाऱ्या या कृषी प्रदर्शनात विविध जातीचे पशुपक्षी, शेती अवजारे, शेतीपूर्वक साहित्य, भाजीपाला अशा विविध वस्तूंची माहिती मिळवण्यासाठी व खरेदी करता येणार आहे. विशेष म्हणजे या कृषी प्रदर्शनात जगातील सर्वात उंच पानिपत हरियाणातील पद्मश्री नरेंद्र सिंग यांचा 4 वर्षाचा 7 वेळा नॅशनल चॅम्पियनशिप मिळवलेला मुरा जातीचा विधायक नावाचा रेडा भीमा कृषी प्रदर्शनाचं खास आकर्षण आहे. गोलू 2 रेड्याचा हा मुलगा असून या रेड्याचे वजन सुमारे 1.5 टन आहे. हा विधायक 14 फूट लांब आणि 6.5 फूट उंच आहे. रेड्याची किंमत 25 करोड रुपये इतकी आहे. विधायक रेड्याने महेंद्रगड, रोहतक, मेरठ, उत्तर प्रदेश या 3 ठिकाणी गोलू 2 म्हणजेच आपल्या वडिलाला स्पर्धेमध्ये हरवले आहे. तसेच 2019 मध्ये सरकारने याला पद्मश्री किताब देऊन गौरविले आहे. और बाकी जो हमारा कोल्हापुर के अंदर विधायक रेडा आया हुआ है, ये अपने एमपी साहब ने बुलाया स्पेशल, क्योंकि इसकी पूरे देश में चर्चाएं हैं। पहले पिछले साल इसका जो फादर था वो गोलू टू, वो भी यहाँ पिछले साल आया था, उसने भी अच्छा प्रदर्शन किया, वो भी कई बार इंडिया का चैंपियन रहा। और ये अडल्ट बुल में जो हमने कंपटीशन लड़ा ये 7 बार का चैंपियन बन चुका है। और 1.5 साल से 3.5 साल तक तो जो छोटी एज में कंपटीशन लड़े उनमें भी अपनी कैटेगरी में चैंपियन बनता रहा है। तो इसके जो अपना ये प्योर मुर्रा का बुल है, इसके केवल उम्र भी 4 साल की है, उसकी ऊंचाई 5 फुट 7 इंच की, लंबाई 14 फुट की है, वेट 1.5 टन है। तो इसकी खास विशेषता इसके सीमन की काफी लगते हैं, सीमन से काफी इनकम होती है। इसकी ऐसे ही 25 करोड़ रुपए जिस सीमन बैंक जो एजेंसियां है उन्हें इनको लगाए थे। एक सीमन के अलावा भी जैसे हमारी तो डबल इनकम हो जाती है, क्योंकि हमारे फार्म पे 100 के आसपास भैंसे हैं, उनका सीमन का इसका प्रयोग करके हम अच्छे बच्चे तैयार कर लेते हैं, जिसमें मतलब कटड़ी और कटड़ी अच्छी कीमत में बिक जाती है। कितने साल का है ये 4 साल का है, मेरे घर का है। ये हमारा चौथी पीढ़ी का है। पहले गोलू आ रहा था, शहनशाह और पीसी 483, गोलू 2, और अब ये विधायक, और विधायक के बाद मंत्री भी तैयार होने लगे इसका छोटा भाई। अभी इसका खाना पीना कैसा रहता है? खाना पीना प्रतिदिन 20 किलो दूध है, 15 किलो फीड है, 30 किलो सूखा और हरा चारा है। जब लोग देखने के लिए आते हैं, देखिए मेरे फार्म पर 24 घंटे तो नहीं कह सकता, लेकिन 18 घंटे तो लगातार कोई पड़ोसी गांव से, दूर से, पड़ोसी राज्य से आते रहते हैं इस विजिट के लिए। कीमत क्या है? 25 करोड़ रुपए है। और इन्हीं के कारण है, मतलब पशु अच्छे रखना, ब्रीड पर सुधार करना, इन्हीं कारण मेरे को 2019 में पद्मश्री अवार्ड पशुपालन के क्षेत्र में ही मिला था। विशेष म्हणजे या विधायक रेड्याचं रुबाब देखील एखाद्या आमदारप्रमाणेच आहे. त्याचा दिवसाचा खुराक म्हणजे रोज 10 किलो सफरचंद, 10 किलो गाजर, 5 किलो मका, 30 लिटर दूध, 30 किलो तूप असा आहे. यामुळे हा रेडा पाहण्यासाठी मोठी गर्दी कोल्हापूरकर करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ येथील राकेश कोळेकर यांचा चायना येथून आणलेला सुलतान नावाचा बोकड देखील प्रमुख आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. हा बोकड 30 किलोचा असून अंगावर पांढऱ्या रंगाचे केस आहेत. त्याची उंची केवळ 1 फूट 8 इंच असून त्याची लांबी 5 फूट आहे. तर शिंग 2 फूट 4 इंच इतका आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियन बोकड देखील या प्रदर्शनात ठेवण्यात आलं असून दिसायला रुबाबदार आणि भरपूर नफा मिळवून देणाऱ्या बोकड कोल्हापूरकरांना विशेष वाटत आहे. याशिवाय खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक यांना देखील प्राण्यांची प्रचंड आवड असल्याने त्यांच्या घरात पाळण्यात आलेले घोडे देखील या प्रदर्शनात ठेवण्यात आले असून कृष्णराज महाडिक यांनी कृषी प्रदर्शनाचं कौतुक करत प्राण्याप्रती असलेली भावना व्यक्त केली. सन्मान्य खासदार धनंजय महाडिक साहेबांची शेतकऱ्यांचा विकास करण्याची ही जी संकल्पना आहे, भीमा कृषी प्रदर्शन आता गेले 17 वर्ष खूप यशस्वीपणे एक चांगला रिझल्ट शेतकऱ्यांना आणि ते येणाऱ्या सर्व लोकांना देत आहे. मी काल आता उद्घाटन जेव्हा झालं
तेव्हा सन्माननीय कृषी मंत्री कोकाटे साहेब इथं आले होते आणि त्यांनी अनेक गोष्टींवरती मार्गदर्शन केलं. आणि हा कृषी प्रदर्शन आता फक्त कोल्हापूर किंवा पश्चिम महाराष्ट्रात नाही, पण महाराष्ट्रातलं एक नावलौकिक प्रदर्शन झालंय. खूप मोठ्या प्रमाणात आता गर्दी इथं व्हायला चालू झाले. खूप मोठ्या प्रमाणात इथं स्टॉल्स, म्हणजे आता तुम्ही बघताय सुरुवात झाली तेव्हा 2 हँगर्स पासून, म्हणजे 200 स्टॉल्सच्या आसपासपासून झाली होती. आज इथं 4 हँगर फक्त कमर्शियल स्टॉल्स आहेत. इथं खाऊ गल्ली वेगळ्या आहेत, जनावरांचं आकर्षण वेगळं आहे, फूड स्टॉल्स महिलांसाठी मोफत जे उपलब्ध करून दिले ते वेगळं आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षी या प्रदर्शनामध्ये वाढ होताना आपल्याला दिसते. विधायक रेडा आकर्षण करतोय, अनेक असे वेगवेगळे आकर्षण इथे पाहायला मिळतात. हो. तुम्हाला कसं वाटतं? नाही, मला तर फार अभिमानाची गोष्ट आहे. म्हणजे खासदार साहेबांनी एक खूप चांगलं शेतकऱ्यांसाठी इथं आज जे काही प्रदर्शन उभा केले, खूप ह्याचा फायदा लोकांना मोठ्या प्रमाणात होत आहे. आणि विधायक रेडा जो आता 7 टाइम नॅशनल चॅम्पियन आणि देशातला सगळ्यात उंच रेडा त्याला म्हणलं जाते. ह्याच्या आधी सुद्धा त्याला कॉम्पिटिशनच असणार आहे. गोलू 2, युवराज, सुलतान असे अनेक रेडे, अनेक आकर्षण आपण इथं आणले होते. आणि इथं आपल्या घरातले पण, म्हणजे माझ्या पाठीमागे तुम्ही बघताय की आपल्या घरातले हे घोडे सुद्धा आहेत. खूप चांगल्या ब्रीड्सचे सुलतान आणि सिल्वर शाईन, पंजाब आणि मारवाड ब्रीडचे हे 2 हॉर्सेस आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या जनावरांचे माहिती होण्यासाठी शेतकऱ्यांना इथं आपण हे सर्व आकर्षण आणतोय. तुम्हाला पण प्राणी पाळायची आवड आहे. पाहिलेलं आहे. हो. काय वाटतं नेमकं प्राण्यांबद्दल? नाही, प्राण्यांचा आम्हाला फार म्हणजे फार आवड आहे, पण हे पण मला मानावं लागेल की ही आवड सुद्धा आमच्यामध्ये आई वडिलांमुळेच निर्माण झाली. कारण लहानपणापासून आमच्या घरात डॉग्स, बर्ड्स, हॉर्सेस, म्हणजे आमचं घर नाही, आमचं झू आहे खरं तर. तुम्ही कधी, आम्ही तुम्हाला आमंत्रित करतो बघण्यासाठी. आणि आमच्या घरामध्ये संपूर्ण, म्हणजे जे काही लोक आमच्या घरात आहेत, आम्हाला सगळ्यांना जनावरांची फार आवड आहे. म्हणूनच आम्ही प्रत्येक प्रदर्शनामध्ये जनावरांचं आकर्षण मोठ्या प्रमाणात कसं करता येते ह्याच्यावरती जास्त लक्ष देतोय. हे सर्व प्राणी पाहण्यासाठी कोल्हापूरकर भीमा कृषी प्रदर्शनाला मोठी गर्दी करत असून पुढील 3 दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात अनेकांना रोजगार देखील उपलब्ध झाला आहे.